मग उधारला देत कसा? तुला सांगतो, आज जी काही जाहिरात दिली आहे ना बायको गेल्याची, लवकरच बायको पाहिजे अशी जाहिरात आहे. याला ऐकायला तर उगाच सांगेल जगाला. 1 वर्षाच्या नवीन मिसळचा देणार आपल्या बाजूला भेट लावतो. आवडून घ्या आधी. काय हो, माझं असं काही झालं तर तुम्ही कराल दुसरं लग्न? तुझी कुठे 2 लाखाची पॉलिसी आहे? साधं क्रेडिट कार्ड तुझा नाही तुझं, आणि सर्व्हिसचं तू करत नाही तेव्हा प्रॉव्हिडंट फंडही नाही. म्हणजे तुला काही झालं ना, उलटा मिक्स मॅटर्स मध्ये असणार आहे. आणि समजा तुम्ही 6 लाखांनी प्लस मध्ये असतात तर केलं असतं दुसरं लग्न? माझी काही इच्छा नाही अशी, पण आपल्या अनुभवासाठी करावं लागलं. तुला सांगतो, माणूस एकटा राहू शकतो बायकोशिवाय, मुलं कशी राहणार आईशिवाय? सगळं मुलांसाठीच करतात ग. त्या म्हणून दुसरं लग्न असतात, केवळ त्या. खरंच त्याने दुसरं लग्न केलं का? हो बाईसाहेब, कुठे हरवला? त्या बोलून देत तेव्हा तरी बायको लागते, तेव्हा आणायची ना दुसरी बायको. खडागराज आपणच का? हो, नाही कमी. पोलिसांनी इंग्रजी? सगळ्याच पोलिसांनी घाटी किंवा मालवणी बोललं पाहिजे असा काही नियम नाही. हा, आता 10वीला काठावर पास झालो असेल, पण मला इंग्रजी बोलता येतं प्रयत्नाने. मी तुमचा बायोडाटा नाही मग विचारला, उत्साहात सांगितला. कारण तुम्ही रिस्पेक्टफुली उत्तरं देत नाही ना, ते त्यामागचं लॉजिक. बरं, मी आपल्या काही काल हे आपल्या लक्षात आलं असेल नाही ना? बसा ना, बसा ना. धन्यवाद. धन्यवाद. घ्या ना ते. ठीक आहे हां. मिस्टर राहुल, आपण सांगा, तुम्ही किती वर्षापासून होता मिसेस वदेना? 10 वर्षापासून. अहो, आम्ही इथे राहायला आलो तेव्हापासून आमचे घरोघरचे संबंध आहेत. मला सांगा, मिस्टर वदे आणि मिसेस वदेचे संबंध कसे होते? नवरा बायको सारखे होते. मी भांडण तंटा याबद्दल विचारतोय. नका नाही जाऊते. कशावरून? अहो, गेल्या आठवड्यात कधी पिक्चर पाहिला नाही एकत्र. तुम्हाला कसं पाहिजे? त्या दिवशी मी कांदे बटाटे आणायला बाहेर गेले होते. दोघंही मला रस्त्यात भेटले. तुम्हाला सांगते, मिसेस वदेनी तर चोरी सुद्धा ऐकवली मला येताना. बरं, तुम्हाला काय वाटतं रावसाहेब? मी असं कन्फर्म स्टेटमेंट करणार नाही. मिस्टर वधे आणि मिसेस वधे यांचे एकमेकांशी संबंध चांगले असतील किंवा कदाचित नसतील. तुम्ही म्हणताय संबंध चांगले असतील किंवा नसतील, पण नसतील कशावर? त्याचं काय आहे, एकदा रात्री शतपावली करायला आम्ही लोक खाली उतरलो तर पाहतो तर काय, मिस्टर आणि मिसेस वधे समोरच्या आईस्क्रीम कॉर्नरवर उभे. याहून काही सिद्ध होत नाही, पण त्यांना कधीही झालेली असू शकते. अहो, आता त्यांना सर्दी झाली आहे किंवा काय पडते झाले ते तुम्ही बघा. त्यासाठी मी आलोय. पण मिसेस वदे तर स्वयंपाक करताना जळाल्या ना. दुपारी 3 वाजता कोणी स्वयंपाक करतं का? आणि घरात गॅस असताना रॉकेल गावाकडे द्या. बरं, त्यांनी आत्महत्याच केली असेल तर त्याचं काहीतरी कारण असलंच पाहिजे ना. म्हणजे मिसेस वदेनी आत्महत्या केली? जस्ट गेसिंग. तो प्रथमदर्शनी अपघातच दिसतोय, पण आत्महत्याही असू शकते किंवा अपघातही असू शकतो किंवा खूनही असू शकतो. तो खून नाही होतो.